युद्धाच्या झळा आता भारतामध्ये देखील बसताना दिसत आहेत आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। याच व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे सोलापूरमधील 200 ते 250 उद्योग ठप्प झाल्याचं वक्तव्य प्रणिती शिंदेंनी केलंय। व्यावसायिक गॅस उपलब्ध झाले नाहीत तर बेरोजगारीचं संकट ओढवेल आणि उपासमारीची वेळ येईल असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या। प्रशासनाकडून गॅस पुरवठ्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याची टीका देखील काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी केली आहे। आज एक कळत नाहीये काय टांगती तलवार सगळ्यांच्या ग्राहकांच्या डोक्यावर आहे, लोकांच्या डोक्यावर आहे। म्हणून प्रशासनाने ताबडतोब माहिती तरी द्यावी की तुमच्याकडे किती गॅस साठा पुरवठा आता बाकी आहे, एलपीजी किती आहेत प्रत्येक एजन्सीकडे ह्याची माहिती द्यावी। कमर्शियल गॅस कधी उपलब्ध होणार आहे, कारण का आज बेरोजगारीचं मोठं सावट आपण बघतोय जे उद्भवणार आहे। आपल्या सोलापुरातलीच मुलं बेरोजगार होणार आहेत जर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्सना फॅक्टरीज मध्ये गॅस भेटला नाही। आज भूकमारीची वेळ येणार आहे, उपासमारीची वेळ येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.